शनी जयंती किंवा शनिवारी शनिदेवांची पूजा करताना नकळत होणाऱ्या चुकांमुळे पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही आणि शनिदेव रुष्ट होऊ शकतात. त्यामुळे पूजेच्या दिवशी खालील 6 प्रमुख चुका करणे आवर्जून टाळावे. शनिदेवांच्या मूर्तीच्या अगदी समोर कधीही उभे राहू नये. नेहमी मूर्तीच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला उभे राहून दर्शन घ्यावे. पूजा करताना शनिदेवाच्या थेट डोळ्यात पाहू नका. असे केल्याने त्यांची वक्र दृष्टी आपल्यावर पडू शकते. दर्शन घेताना नेहमी आपले लक्ष शनिदेवांच्या चरणावर असावे. शनिदेवांच्या पूजेमध्ये किंवा त्यांना तेल अर्पण करताना कधीही तांब्याच्या भांड्याचा वापर करू नका, कारण तांबे हा सूर्यदेवाचा धातू आहे. सूर्यदेव आणि शनिदेव यांच्यात पितापुत्राचे नाते असले तरी ते एकमेकांचे परम शत्रू मानले जातात. शनीच्या पूजेसाठी नेहमी लोखंड किंवा मातीची भांडी वापरावीत. पूजेच्या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करू नका. तसेच शनिदेवांना लाल फुले किंवा लाल फळे अर्पण करू नका, कारण लाल रंग हा मंगळ ग्रहाचे प्रतीक आहे आणि मंगळ हा शनीचा शत्रू ग्रह आहे. पूजेसाठी शनिदेवांचा प्रिय रंग म्हणजेच काळा किंवा निळा रंग वापरावा. सामान्यतः सर्व देवांची पूजा पूर्वेकडे तोंड करून केली जाते, परंतु शनिदेवांच्या बाबतीत असे करू नये. योग्य दिशा शनिदेव हे पश्चिम दिशेचे स्वामी आहेत. त्यामुळे पूजा करताना किंवा मंत्र जप करताना तुमचे तोंड नेहमी पश्चिम दिशेला असावे. शनिदेवांच्या मूर्तीच्या अगदी समोर किंवा समोरच्या बाजूला दिवा लावणे निषिद्ध मानले जाते. दिवा नेहमी मंदिरातील दीपस्तंभावर किंवा शनिदेवाच्या शिलारूपाजवळ लावावा. शनी जयंतीला मंदिराबाहेर किंवा पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे सर्वात उत्तम मानले जाते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.